जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटना मुदखेडच्या वतीने हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक व वाहनधारकांच्या वतीने दिनांक 3 जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारने केलेल्या नवीन वाहक कायदा हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरासह राज्यात ट्रक चालक आक्रमक झालेत। या कायद्याविरोधात ट्रक व वाहन चालकांनी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 3 जानेवारी 2024 पर्यंत देशव्यापी संप पुकारला। ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करणे व हिट अँड रन या नवीन कायद्यामध्ये कारावासाची कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमी करून त्यानंतरच कायदा लागू करण्यात यावा असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेतील पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। प्रथम मी साईनाथ गिरी, संघर्ष ग्रुप तालुका अध्यक्ष मुदखेड। हे जे सरकारने कानून कायदा लावलेला आहे हे आम्हाला मान्य नाही। सगळा कायदा रद्द केला पाहिजे। रद्द नाही केल्यास अजून डबल उपोषण आमचं चालूच राहणार आहे। आणि प्रत्येक ड्रायव्हरला जर 7 आणि 8 पगार असल्यामुळे त्याच्याकडून काही अपघात झाला तर ते कसा दंड भरू शकेल, ही गोष्ट लागू होत नाही। आणि ड्रायव्हरवरच आणि मिलिटरी सेनावर ही सगळं जग चालतंय। तरी सरकारने ह्याची काळजी घ्यावी आणि हे कायदा काळा रद्द करावा अशी आमची मागणी आहे। हे जे नवीन कायदा लागू केलाय की बाबा 10 वर्षे शिक्षा, 7 लाख रुपये दंड, जर 7-8 हजार पगार घेऊन जर आम्ही ड्रायव्हरकीच्या नोकऱ्या जर करत असाल आणि 7 लाख रुपये जर दंड द्यायची आमची ऐपत असतील तर आम्ही ड्रायव्हरकीच केली नसती। आमच्यापाशी दुसरे 4 ड्रायव्हर ठेवून आम्ही कामं केले असत्या। तर या सर्व भाडकाऊ सरकारचा आम्ही या संघर्ष ग्रुपच्या वतीनं मुदखेड तालुक्यातून सर्व ड्रायव्हर संघटना जाहीर निषेध करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।